नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की आपल्याला यूडीआयडी कार्ड संदर्भात स्वावलंबन वेबसाईटवरती सर्व काही काम करायचं असतं. ते अपडेट असो किंवा केवायसी असो किंवा मोबाईल नंबर जे काही असेल किंवा यूडीआयडी कार्ड डाउनलोड करणं किंवा यूडीआयडी कार्डसाठी नवीन फॉर्म भरणं, या सगळ्यासाठी आपल्याला यूडीआयडी कार्डवरती स्वावलंबन वेबसाईटवरती आपल्याला काम करावं लागतं. तर या वेबसाईटवरती आपण गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती एक स्क्रीनशॉट दिसतोय, एक मेसेज दिसतोय. हा या ठिकाणी मेसेज आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी असं म्हटलंय की 21 मे ते 24 मे पर्यंत या सर्व्हरवरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काम करता येणार नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनी कारण असं सांगितलंय की हा जो सगळा डेटा आहे, हा डेटा एनजीसी क्लाउड सर्व्हरवरती ट्रान्सफर करायचं काम केलं जाणार आहे. म्हणून हा मेसेज या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. तर याचा अर्थ असा आहे की आपलं जे स्वावलंबन जी वेबसाईट आहे केंद्र सरकारची, ती वेबसाईट एक साध्या सर्व्हर किंवा होस्टिंग वरती होती. आता तो पूर्ण डेटा हा राष्ट्रीय स्तरावरती जो क्लाउड सर्व्हर असतो, एनजीसी त्याला बोलतात. एन म्हणजे काय तर नॅशनल, जी म्हणजे काय गव्हर्नमेंट आणि सी म्हणजे काय तर क्लाउड, म्हणजे राष्ट्रीय क्लाउड सर्व्हर वरती आपला डेटा आता ट्रान्सफर केला जाणार आहे. म्हणजेच दिव्यांग बांधवांना स्वावलंबन वेबसाईट वरती काम करताना ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणी आता पुढे येणार नाही. म्हणून हा केंद्र सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या वेबसाईट वरती सध्या तुम्हाला 24 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं काम करता येणार नाही, परंतु पुढे मात्र तुम्हाला या वेबसाईट वरती चांगल्या पद्धतीने काम करता येणार. लक्षात ठेवा, कारण मित्रांनो यावरती काम करत असताना आपल्याला डेटा मिसमॅचचा एरर खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत होता. त्यामुळे आपल्याला काम करण्यास अडचण निर्माण होती. म्हणून केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय की आता हा पूर्ण डेटा, हा सर्व्हर आता आपल्याला राष्ट्रीय क्लाउड सर्व्हरवरती ट्रान्सफर केला जाणार आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या अडचणी या ठिकाणी दूर होणार आहे. थोडासा आता सध्या स्थितीला आपल्या महाराष्ट्र सरकारने यूडीआयडी कार्ड काढण्यासंदर्भात मोहीम सुरू केली आहे आणि अशातच हा महत्त्वाचा एरर समोर आलेला आहे. त्यामुळे थोडासा दिव्यांग बांधवांना चिंता किंवा भीती असेल, परंतु काळजी करू नका. ज्यावेळेस ही वेबसाईट सुरू होईल त्यावेळेस अतिशय सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने चालेल असं या ठिकाणी काम त्या डिपार्टमेंटचं, त्या विभागाचं, टेक्निशियन यांचं चालू आहे. त्यामुळे काळजी करू नका. परंतु ही बातमी, ही माहिती तुम्हाला असावी म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.